नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये एवढी घट्ट मैत्री का होती। एवढे म्हणजेच 5 पांडव असताना देखील अर्जुनच भगवान श्रीकृष्णाला एवढे प्रिय का होते। असाच एक प्रश्न आपल्या गरुडाला देखील पडला होता। गरुड म्हणजे आपल्या भगवान श्रीकृष्ण यांचे वाहन। गरुडाला वाटायचं की भगवान श्रीकृष्ण माझ्या व्यतिरिक्त कुठेही जात नाहीत, माता रुक्मिणीनंतर त्यांना मीच प्रिय असणार। पण त्यांना हे देखील वाटायचं की अर्जुनामध्ये एवढं काय आहे की श्रीकृष्ण त्यांना एवढा जीव लावतात। एवढेच नव्हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्ग, दिशा तसेच युक्त्या देखील दिल्या होत्या आणि एवढंच नव्हे तर त्याचा रथ देखील त्यांनी चालवला होता। हे गरुडाला माहिती होते आणि गरुडाला यामुळे त्यांचा खूप राग यायचा। एके दिवशी श्रीकृष्ण आणि गरुड अर्जुनाच्या घरी गेले। तिथे गेले असताना अर्जुन झोपलेला होता आणि द्रौपदी त्याची तेल मालिश करत होती। एवढे बघून सुद्धा अर्जुन उठला नाही, म्हणून गरुडाला वाईट वाटत होते आणि राग सुद्धा येत होता। एवढे असताना देखील श्रीकृष्ण मंद हास्य करत त्याच्या जवळ गेले आणि द्रौपदीला त्यांनी बाजूला सारले आणि स्वतः डोक्याजवळ बसून अर्जुनाला तेल लावत होते। हे पाहून गरुडाच्या मनात कहरच झाला। तो रागाने तिथून निघण्याचा प्रयत्न करत होता। एवढ्यातच श्रीकृष्णाने गरुडाला बोलावले आणि त्याच्या केसाजवळ बसायला सांगितले आणि त्याला मालिश करायला सांगितली। तो मालिश करतच होता, तेवढ्यातच त्याला श्रीकृष्ण जय जय, श्रीकृष्ण जय जय असा आवाज येत होता। त्याला पहिल्यांदा तर कळालं नाही की हा मंत्राचा जाप कुठून येतोय, हा मंत्राचा आवाज कुठून येतोय। पण त्याने लक्षपूर्वक पाहता त्याला कळालं की अर्जुनाच्या केसातूनच नव्हे तर त्याच्या प्रत्येक रोमारोमातून श्रीकृष्ण कृष्ण जय जय असा आवाज येत होता। तेव्हा गरुडाला अर्जुनाची महती कळाली, म्हणजेच अर्जुन केवढे महान आहेत किंवा केवढे मोठे भक्त आहेत हे कळालं। यावरून आपल्याला कळतं की अर्जुन आणि भगवान कृष्ण यांच्यामध्ये मैत्री का होती आणि श्रीकृष्णाला अर्जुनच एवढे प्रिय का होते। भगवान श्रीकृष्ण असे देखील म्हणतात की मी अर्जुन आहे आणि अर्जुन मी आहे। त्यांनी आपल्या नात्यागोत्यात पेक्षा जास्त मैत्रीला प्राधान्य दिले होते किंवा मैत्रीला जीव लावला होता। म्हणजेच अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या नात्याला आपण नरनारायण म्हणून सुद्धा संबोधले जातं। अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। जय श्री कृष्ण। धन्यवाद।